नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या मनोभूमी चॅनल मध्ये. मनोभूमीमध्ये नेहमीच काही ना काहीतरी वेगवेगळं होत असतं. या मनाच्या भूमीमध्ये रोजच नवनवीन तरंग उठतच असतात. पण या प्रत्येक तरंगाला तुमच्या समोर आणताच येईल असं होत नाही. कारण आहे आपलं धकाबुकीचं रोजचं आयुष्य. या आयुष्यातून आपण रोजच इतकं व्यस्त होऊन जातो की आपली आवड जपणंच आपल्याला शक्य होत नाही. तर यापुढे असं होणार नाही, जे की आपण आता वर्षभरानंतर भेटतोय. तर इथून पुढचा प्रयत्न असेल की तुम्हाला नेहमीच भेटलं जाईल. म्हणूनच हा पर्व सुरू करतेय, ज्याचं नाव आहे गप्पा आणि टप्पा. या गप्पांमध्ये मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. या स्टोरीज काही रिअल लाईफ स्टोरीज असतील, काही बुक्स मधल्या असतील, काही वाचल्या तर काही ऐकल्या असतील. या स्टोरी नाच पुढचा टप्पा म्हणजेच मोरल ऑफ द स्टोरी हे मी तुम्हाला सांगणार आहे. आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक मोरल असतं आणि तेच मोरल किती इम्पॉर्टंट असतं हे कधीतरी निवांत बसल्यावरती समजतं. कधीतरी उजळणी केली की मग कळतं, अरे हे असंही होऊ शकतं. चला तर मग आपण जास्त वेळ न लावता आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. या प्रवासामध्ये आज आपण पाहणार आहोत एका साधू मुनी आणि सर्पाची गोष्ट. साधू मुनी विचार जरी केला तरी आपल्या डोळ्यासमोर एक तपश्चर्या करणारे, पूजा अर्चा करणारे असे साधू मुनी येतात. तर सर्प, सर्प म्हटलं म्हणजेच काय, तर फुतकारणारा, दंश करणारा, म्हणजे आणि त्याच्या दंशामुळे काही वेळेला माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो असा एक प्राणी. मग या दोघांच्या स्टोरी मधून आपल्याला काय शिकायचं आहे, चला तर मग पुढे पाहूयात. तर स्टोरीची सुरुवात अशी आहे की साधू मुनी हे एका पायवाटेने चाललेले असतात आणि त्याच पायवाटेने सर्प सुद्धा येतो. तर सर्प साधू मुनींना आडवा जात असतानाच साधू मुनींवरती फुत्कारतो आणि दंश करण्यासाठी त्यांच्या समोर उभा राहतो. साधू मुनी स्वभावानुसार शांत, ते त्याला हात जोडतात आणि विचारतात की सर्पा, तू इथे मला दंश करण्यासाठी आला आहेस, पण मला दंश करून तुला काय भेटणार आहे? थोडा वेळ विचार कर आणि मग मला याचं उत्तर दे, असं साधू मुनी म्हणतात. सर्प थोडा वेळ विचार करतो की या साधू मुनीला जर का मी दंश केला तर मला काय मिळेल. त्यावर त्याला उत्तर काही मिळत नाही आणि मग तो साधू मुनींना म्हणतो, नाही, तुम्हाला दंश करून मला काहीच मिळणार नाही. मग साधू मुनी म्हणतात की मग तुम्हाला का दंश करणार? मग या बोलण्यावरती सर्प थोडा विचार करतो आणि साधू मुनींची माफी मागतो. म्हणतो, साधू मुनी मला माफ करा, मी तुमच्या रस्त्याच्या आड आलो. तर याच नंतर सर्प त्यांना विनंती करतो, साधू मुनींना विनंती करतो. म्हणतो, साधू मुनी मला एक गुरु उपदेश करा, ज्याच्याने माझं जीवन सोपं होईल. मग साधू मुनी त्याला सांगतात की ठीक आहे, विनाकारण कोणालाही त्रास देऊ नकोस, कोणालाही दंश करू नकोस, तू तुझा प्रपंच जग आणि समोरच्याला त्याचा प्रपंच करू दे. असं म्हटल्यावरती सर्प त्याच्या वाटेने निघून जातो आणि साधू मुनी त्यांच्या वाटेने निघून जातात. आता सर्प याचा अर्थ काय घेतो की साधू मुनींनी आपल्याला सांगितलं आहे की दंश करायचा नाही, तो एवढाच अर्थ घेतो. आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाहीये, आपल्याला कोणाला दंश करायचं नाहीये. मग त्याच सर्पाच्या जवळ एक मूल जातं आणि जाताना त्याला कळतं की हा सर्प तर आपल्याला काही दंश केला नाही. मग तो जाऊन बाकी सर्वांना सांगतो की सर्पाने मला दंश केला नाही. पण हेच ऐकल्यावरती तिथे सर्प आहे हे ऐकून गावातले लोक कोणी त्याला काठीने मारतात, कोणी दगड मारतं. असं करून करून त्या सर्पाची अवस्था अर्धमेली होऊन जाते आणि काहीच दिवसामध्ये त्याच वाटेने तो सर्प एका ठिकाणी पडलेला असतो आणि त्याच वाटेने साधू मुनी पुन्हा परत येतात आणि पुन्हा परत येताना त्या सर्पाला पाहून आश्चर्यचकित होतात. सर्पाला म्हणतात, अरे ही तुझी अवस्था कशी काय? सर्प म्हणतो, साधू मुनी तुम्हीच मला सांगितलं होतं ना, तुम्ही मला गुरुउपदेश केला होता की कोणालाही दंश करू नकोस. साधू मुनी त्याला म्हणतात की मी तुला कोणालाही दंश करू नकोस, त्रास देऊ नको हे सांगितलं, हे खरं, पण मी तुला हे सांगितलं होतं की विनाकारण कोणालाही दंश करू नकोस किंवा त्रास देऊ नको.
त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे आणि तू तुझं आयुष्य जग, हे सांगितलं होतं. पण तू तर त्याचा उलटा अर्थ घेतलास. तू कोणालाही दंश केला नाहीस किंवा कोणावरती फुटकारला नाहीस. आज जर त्या लोकांनी तुला दगड मारले, तुला काठीने मारलं, तर त्याच वेळेला जर का तू त्यांच्यावर फुटकारला असतास, दंशही केला नसतास, तरी देखील ते लोक तुझ्यापासून दूर गेले असते. तर पुढे आला तो म्हणजेच टप्पा, मोरल ऑफ द स्टोरी. आपण आपल्या स्वतःशी एखादा निर्णय करतो की आपण कोणाला त्रास द्यायचा नाही किंवा आपण कोणावर तरी रागवायचं नाही, पण काही वेळेला काही सिच्युएशन्स अशा येतात की त्यावेळेला आपलं रिॲक्ट होणं हे स्वाभाविक आहे किंवा आपण रिॲक्ट होणं हे गरजेचंच आहे, जे की आपण होत नाही. उदाहरणार्थ, तुमची पर्सनॅलिटी एक रागीट पर्सनॅलिटी आहे आणि यामध्ये तुम्हाला कळतं, कोणीतरी समोरून येऊन एखादी व्यक्ती म्हणजेच तुमच्यापेक्षा मोठे असतील, तुमचे आई वडील असतील, तुमचे कलिग असतील, हे येऊन तुम्हाला सांगतात की बाबा रे, राग करू नको, राग करणं चांगलं नाही. आणि मग तुम्ही मनाशी ठरवता की नाही, आजपासून मी रागवणार नाही. आणि याचाच गैरफायदा हे तुमच्या आसपासचे लोक घेतात. त्यामुळे ज्या वेळेला पण जिथे राग आला पाहिजे तिथे राग आलाच पाहिजे. दुसरं उदाहरण देईन ते म्हणजेच की तुम्ही खूप सारी बडबड करता, तुम्ही खूप गोष्टी सांगता, तर त्या ह्याही बाबतीत तुम्हाला कोणीतरी सांगितलं की बाबा रे, खूप बोलू नको, खूप गोष्टी सांगू नको किंवा खूप गोष्टी एक्सप्लेन करू नकोस. आणि यातून काय होतं की तुम्ही गोष्टी एक्सप्लेन करत नाही, तुम्ही गोष्टी सांगत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या मनातल्या मनात ठेवून स्वतःकडेच ठेवता. पण याचा अर्थ काय होतो की तुमच्या समोरची व्यक्ती असं मिनिंग करते की अरे, या व्यक्तीला आपण काही बोललं तरी चालणार आहे, ही व्यक्ती सर्व ऐकून घेणार, आणि मग आपल्याला गृहीत धरलं जातं. तर कुणीही आपल्याला गृहीत धरता कामा नये, म्हणून वेळोवेळी आपली मतं ही आपल्याला मांडता आलीच पाहिजेत. आपल्यासाठी आपण स्वतःला उभं राहताच आलं पाहिजे. सो आजची ही स्टोरी आणि ह्या मोरल ऑफ द स्टोरी कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि येस, माझ्या या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या गप्पांमध्ये.